मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात चर्चित योजनांपैकी एक असलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा करणार आहोत। अलीकडेच या योजनेशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये असणार आहे। ही बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे पुष्टी केलेली आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 रुपये देखील आम्ही देणार आहोत। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। हा निर्णय घेतल्यानंतर शासनाने 811 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देखील मंजूर केला आहे। या निधीमुळे लाखो महिलांना अधिक आर्थिक सहाय्य मिळू शकेल। परंतु या आनंदाच्या बातमीबरोबरच एक चिंतेचा विषयही समोर आला आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली आहे। अशा अनेक चर्चा असूनही हे मान्य केले पाहिजे की या निर्णयामुळे लाखो महिलांच्या जीवनात थेट सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे। काल रात्री झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 811 कोटी रुपयांचा निधी स्वतः सही करून मंजूर केला। या निधीमुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता 2100 रुपयांप्रमाणे मिळू शकेल। महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही पत्रकारांशी संवाद साधताना 17वा हप्ता रक्कम वाढली असून 2100 रुपये झाली या माहितीला दुजोरा दिला आहे। त्यांनी अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे की आता लाडक्या भगिनींना नोव्हेंबरचा हप्ता 2100 रुपये लवकरच जमा होईल। परंतु या सर्व आनंदाच्या बातम्यांमध्ये एक महत्त्वाचा वर्णाभेस घेतलेला मुद्दा आहे। लाडकी बहीण योजनेचा निधी वाढला असून तो 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात आला आहे। पण निधी वाढल्यामुळे हे वितरण सर्व बहिणींना होणार नाही। सगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार नाही। 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचा निधी वितरण होणार नाही। नोव्हेंबरचा जो 2100 रुपयांचा लाभ आहे तो फक्त 26 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना सध्या थांबवण्यात आली आहे। हे 10 जिल्हे असे आहेत ज्यांना या योजनेतून आता वगळण्यात आले आहे। लाडक्या भगिनींसाठी आज 2 बातम्या आहेत। पहिली समाधानाची बातमी म्हणजे 2100 रुपये त्यांच्या खात्यात येणार, तर दुसरी चिंतेची बाब म्हणजे पूर्वी 36 जिल्ह्यात वितरण व्हायचे ते आता फक्त 26 जिल्ह्यांमध्ये होईल आणि उर्वरित 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना बंद होईल। मुख्यमंत्र्यांनी हा हप्ता वितरित करण्यासाठी शासन निर्णय देखील जारी केला आहे, ज्यात 36 पैकी फक्त 26 जिल्ह्यांची नावे नमूद आहेत। या GR मध्ये 10 अपात्र झालेल्या जिल्ह्यांची नावही समाविष्ट आहेत। यात स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की या 10 जिल्ह्यांमधील लाडक्या भगिनींना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या भगिनींचा लाभ आता खंडित होणार आहे। म्हणून जर तुम्ही या 10 जिल्ह्यात असाल तर पैशाची प्रतीक्षा करू नका, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। लाडक्या बहिणींसाठी आज खरोखरच उत्सवाचा दिवस आहे। म्हणजे ज्या 36 जिल्ह्यांमध्ये भगिनी राहत आहेत, ज्या 36 जिल्हे पात्र आहेत, त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः पात्र असलेल्या 26 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे। या जिल्ह्यांमध्ये आज थोड्याच वेळात नोव्हेंबर अशा हप्त्याचा 2100 रुपये निधी वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। तसेच 10 अपात्र जिल्ह्यांची यादीही वाचून दाखवण्यात आली आहे आणि सांगितले आहे की या अपात्र जिल्ह्यांमध्ये कोणताही लाभ मिळणार नाही। शासनाने हप्ता वाढवणीत वितरित करण्याचा निर्णय घेतला असला तरी वितरण प्रक्रिया अत्यंत वेगळी असल्यामुळे 10 जिल्ह्यांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे। परिणामी जवळपास 1 कोटीहून अधिक महिला अशा आढळल्या आहेत ज्यांची नावे आता अपात्र यादीत गेली आहेत। शासनाने 10 जिल्ह्यांमधील महिलांना अपात्र ठरवण्यासाठी 2 मुख्य निकष लावले होते। या 2 निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे। शासनाने वारंवार सांगितले होते की नियमांचे पालन करा, नियमबाह्य लाभ घेऊ नका, नियमांचे पालन होत नसल्यास स्वतःहून अर्ज मागे घ्या। पण महिलांनी याकडे लक्ष दिले नाही। त्यामुळे आता थेट 10 जिल्हे असे सापडले आहेत जिथे सर्वाधिक नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला आढळल्या आहेत। याचा परिणाम आता इतर पात्र महिलांवरही होणार आहे। म्हणजे ज्या पात्र होत्या त्यांची नावही अपात्र महिलांमुळे रद्द होऊ शकते। तसेच शासनाने KYCची देखील एक विशेष प्रक्रिया करण्यास सांगितले आहे। त्यामुळे आता तुम्ही पात्र जिल्ह्यात आहात की अपात्र, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये लाभ कायमस्वरूपी बंद झालेला आहे, तुम्ही त्या 10 जिल्ह्यात राहत असाल तरी लाभ सुरू ठेवायचा असेल तर काय करावे लागेल हे सर्व तुम्हाला सांगणार आहे।
कोणत्या 2 नियमांमुळे तुम्हाला अपात्र होण्याची वेळ आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी कोणत्या 26 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे, कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये यापुढे कोणतेही हप्ते जमा होणार नाहीत, कोणत्या 2 नियमांनुसार लाडकी बहीण योजनेचे वितरण आता सुरू झाले आहे, आज कोणत्या 11 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती समजावून सांगणार आहे. पहा, तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्याचे 2100 रुपये मिळवायचे असतील, तुम्हाला 2100 रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. सरकारनं लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 1500 ऐवजी 2100 देण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात निवडणूक आहेत. निवडणुकीमध्ये मतदान जर पाहिजे असेल तर महिला मतदारांना खुश करायचे, तर त्याच्याच अनुषंगानं हा निर्णय आता घेण्यात आलाय. आता लाडक्या बहिणीला 1500 रुपये जे जुने हप्ता मिळायचा त्याच्यामध्ये 600 रुपये वाढ झालेली आहे. 1500 अधिक 600 म्हणजे 2100 रुपये महिलांना आता मिळणार. आता हा झाला पहिला मुद्दा. पण सरकारनं हा निधी जरी वाढवला असला तरी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अट घातली आहे, ज्या अटीमुळे 10 जिल्हे हे अपात्र झालेले आहेत. तर कोणते 10 जिल्हे अपात्र झाले आहेत आणि कोणत्या 26 जिल्ह्यांमध्ये फक्त पैसे देणार आहेत याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. माहिती मिळाल्याशिवाय तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही. लाडक्या भगिनींसाठी ही आत्तापर्यंतची सर्वात कठीण बातमी असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच शासनाने लगेच GR काढला आणि सांगितलं 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. 5 मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, ज्याचा GR देखील पुढे दाखवणार आहोत. पहा, लाडकी बहीण योजनेत आता सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला. 10 जिल्हे आता यादीमधून थेट काढून टाकण्यात आले आहेत. कारण लाडकी बहीण योजनेत मोठा अपहार झालाय शासनाच्या माध्यमातून. या अपहारामुळे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटापूर्वी हा निर्णय जाहीर केलाय. हा निर्णय खूप मोठा आहे, कारण अपहार त्यापेक्षाही मोठा दिसून आलेला आहे. तुम्ही बातम्याही ऐकल्या असतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठे अपहार समोर येत आहेत आणि त्याच संदर्भात हा सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही ही दुःखदायक घोषणा केली आहे. त्याचं कारणही आता त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्या 10 जिल्ह्यात लाभ बंद होईल आणि कोणत्या 26 जिल्ह्यात सुरू राहील. काळजीपूर्वक ऐका. शासनाच्या निदर्शनास एक महत्त्वाची बाब आली. 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थी महिला अशा आढळल्या की ज्यांचे 1500 रुपये बंद होतील. आता पहिले काय, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतही पडताळणी सुरू आहे. सर्वत्र तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सर्व अंतिम होईल तेव्हा संपूर्ण लाभ त्या ठिकाणी मिळेल. तसेच ज्या भगिनी खरोखर गरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशनी रेशन कार्ड आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांनाच हे पैसे मिळतील. तसेच लाडकी बहीण योजनेची KYC ज्यांनी पूर्ण केलेली नाही त्यांचं आता यापुढे अवघड होणार आहे. अशा अनेक लाडक्या भगिनी होत्या की ज्यांच्या घरी 4चाकी वाहन आहे, कुणीतरी त्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरीला आहे किंवा कुणीतरी पेन्शन घेत आहे. तर अशा प्रकारच्या महिलांची नावे देखील आता वगळण्यात येणार आहेत. आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये विलंब होऊ शकतो, काय अडचण आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता यायला उशीर होऊ शकतो. आपण या जिल्ह्यांची संभाव्य यादी पाहत आहोत, कारण हे जिल्हे असे आहेत ज्यात अनेक महिलांचे प्रॉब्लेम आढळले आहेत आणि बऱ्याच महिला या चुकीच्या पद्धतीनं लाभ घेताना आढळून आलेले आहेत. त्यामुळे कोणते ते जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काय करायचा याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे सांगणार आहे. पहा, आता यातला जो पहिला जिल्हा आहे तो आहे यवतमाळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक महिलांचे बरेचसे असे प्रकरण सापडलेत. अनेक महिला अशा आढळल्यात ज्या नियमांचं उल्लंघन करून लाभ घेताना आढळून आलेत. त्यानंतर आहे बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य पुरुषांनी लाभ घेतलाय, तर काही महिलांनी एका घरातील 3-3, 4-4 महिलांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील आता हप्ता यायला विलंब होणार आहे. त्यानंतर पुढचा हा जिल्हा आहे पहा, पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये देखील सरकारी कर्मचारी महिला असतील किंवा प्रचंड उत्पन्न असलेल्या महिलांनी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात गैरमार्गाने लाभ घेण्यामध्ये लक्ष आले आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पहा, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील लाभ जो आहे तो अगदी विचित्र पद्धतीने घेण्याचा प्रयत्न झालाय. त्यामुळे तोही जिल्हा आता सीमारेषेवर असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तर तो आहे मराठवाड्यातील नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अयोग्य पद्धतीने लाभ घेण्याचं प्रमाण दिसून आलेलं आहे. त्यामुळे त्याही जिल्ह्यातील महिलांनी 2 नियम लक्षपूर्वक तपासा.
त्यानंतर पुढचा आहे परभणी जिल्हा. याच्यामध्ये देखील 4-5 योजनांचे लाभार्थी होते, ज्यांच्या नावावर 4-5 योजनांचे पैसे आपोआप येत होते, पण त्यांनी देखील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा प्रकारच्या महिला तिथे जास्त करून सापडल्यात, त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढचा आहे बीड जिल्हा. याच्यामध्ये देखील शेतकरी योजनेचे पैसे, अनुदानांचे पैसे येत आहेत. निराधारचे, श्रावण बाळाचे सगळे पैसे येऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले जात आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे ते सर्वांचे नाही, पण अशा काही महिला आढळल्या आहेत की ज्यांचं उत्पन्न भरपूर आहे. 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाखाच्या आसपास उत्पन्न आहे. 20 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही देखील लाभ घेतलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन तपासणी केल्यास तुमचा पुढचा हप्ता प्रलंबित दाखवेल. हा निर्णय तुमच्यावर अन्याय नाही, तर खरी परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी शासनाला थोडासा अवधी लागणार आहे, म्हणून शासनानं हा निर्णय घेतलाय. आता येणाऱ्या काळात निवडणुका असल्यामुळे सरकार नक्कीच 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो घेऊ शकतात. तसंच अशीही एक चर्चा सुरू आहे की कदाचित महिलांना 2100 न देता 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे एकत्रित पैसे दिले जाऊ शकतात. म्हणजे 3000 किंवा 4500 रुपये असे काहीतरी पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात. तर तुमचा नेमका यावर मत काय? तुम्ही KYC कंप्लीट केली आहे का? नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहेत नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.